100 कौरवाच्या पुढे 5 पांडव टिकलीत की. ते संख्याबळाचा इथे विषय नसतो, लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे असं माझं मत. तुम्हाला बहुमत मिळालं आहे, एकमत होत नाही, सत्तेच्या हिश्श्याची वाटेमारी सुरू आहे. हे नेहमीच मागच्या 2.5 वर्ष तेच पाहिलं आपण. लाचारी पत्करून स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांना सत्ता पाहिजेच या हव्यासापोटी ज्यांना सोबत राहायचं आहे ते सोबत राहतील. काही आश्वासनं दिलेत आणि मतं मिळवली, त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, अमुक तारखेपासून आम्ही महिलांना 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू. जे आश्वासनं दिली ते मुख्य 2 आश्वासनं महत्त्वाची वाटतात. त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 17-18चे काही कर्ज माफीच्या प्रकरणातले काही शिल्लक राहिलेले आहेत, त्याचीसुद्धा आवश्यकता आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विषय या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याला कुठे दीडपट तर मिळत नाही, काही देऊ नका, पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव 100 रुपये खर्च केले तर 150 रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे. ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं कशा आहात? तुम्हाला शेतकऱ्यांचे आम्ही तारणहार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तर हे या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे. तो अंतिम आठवड्यामधून देऊ किंवा मग आता कुठला तरी आयुध वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि सोयाबीनला जोपर्यंत दर मिळणार नाही, उत्तम भाव मिळणार नाही, MSPच्या भाव मिळणार नाही, तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू. सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे. हे बघा, असं आहे की महाभारताचं उदाहरण आहे. 100 कौरवाच्या पुढे 5 पांडव टिकलीत की. ते संख्याबळाचा इथे विषय नसतो, लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे असं माझं मत. जनतेने बहुमत दिले आहे तरी देखील अजून शपथविधीच्या आमदारांना फोन केले. आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे, मात्र अजून फोन जातातच आहे. काय कशा प्रकारे बघताय महायुतीकडे यावर? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला बहुमत मिळालं आहे, एकमत होत नाही, सत्तेच्या हिश्श्याची वाटेमारी सुरू आहे. हे नेहमीच मागच्या 2.5 वर्ष तेच पाहिलं आपण की हिस्सेवाटीवरून अनेक वेळा भांडणं झाली. आता ते मला वाटतं की जास्त भांडणं करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची सुद्धा तयारी मुख्य पक्षांनी घेतली असेल. त्यामुळं फार काही आता मी नेहमी म्हणत आलो की यांना इतके फार काही स्कोप नाही आहे पुढच्यांना. तर अशा स्थितीमध्ये शेवटही किती दिवस राहील तिघेजण एकत्र हा खरा प्रश्नचिन्हच आहे. आणि आम्हाला दिसतंय की ज्यांना लाचारी पत्करून स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांना सत्ता पाहिजेच या हव्यासापोटी ज्यांना सोबत राहायचं आहे ते सोबत राहतील, नाहीतर थोडासाही स्वाभिमान जागृत झाला की ते बाहेर पडतील. अशा एकूण आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून आम्हाला दिसते. पाऊस पुरेशा संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचं की नाही अध्यक्ष ठरवतील असं सत्ताधाऱ्यांकडून सारखं सांगितलं आहे. निष्पक्षपातीपणे अध्यक्ष वागतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अध्यक्षांच्याकडून मागचे 2.5 वर्ष आम्ही पाहिलेत. आम्हाला अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये आम्हाला कधी त्या पदाला संदर्भात आम्ही आमची भावना स्पष्टपणे मांडलेली आहे. आम्ही जे मांडलं आहे त्याही पलीकडे जाऊन या विरोधी पक्षनेत्याचा ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं. अध्यक्ष एका मिनिटामध्ये निर्णय घेतील. शेवट अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नाव ठरवलं जातं, तो उमेदवार ठरवला जातो आणि त्यामुळं तो सत्ताधारी पक्षांचा उमेदवार ज्यावेळेस त्या पदावर बसतो त्यावेळेस ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. आणि त्यातून पळवाटा काढून किंवा त्याला फाटा देऊन करायचं नसेल तर मग तिकडे इकडे ढकलाढकली करायचं काम जर असेल तर त्यांना त्यांची नियत करायची नाही हे स्पष्ट आहे. आज शपथविधी पार पडतोय, आज तुम्हाला काही संध्याकाळी होतोय तिथे तरी जातात ना अद्याप तरी तशा प्रकारचं कुठलं निमंत्रण आजच्या बैठकीमध्ये आता आमच्या ठरेल. त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू. निमंत्रण आलं असेल तर पुढे काय करायचं आहे ते ठरवून जाऊ.
खरं तर EVM चा विरोध काँग्रेसचं कायम राहणार आहे का? आज आंदोलन पण केलं जाते असं कळतं. आज मोर्चा आहे, आम्ही तर मध्ये आंदोलनामध्ये आहोत आणि EVM वर आहेच ना. तुम्हाला माहीत असेल की मी फार एक्झाम्पल सांगतो, वाराणसीमध्ये एक 11 लाख मतदान झालं आणि पावणे 13 लाख मतदान मोजले गेले. 12,76,000 मतदान मोजले गेले. आले कुठून मतदान? काय हवेतून आलेत? मग EVM मध्ये काही गडबड असल्याशिवाय आलेत का? जर मतदान कमी झालं आणि मोजले जास्त जात आहेत खुद्द वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या मतदारसंघामध्ये, तर यामधून लोकांची शंका यासाठी वाव आहे. आणि जगामध्ये कुठलाही देश हे EVM स्वीकारत नाही ना. आपण का स्वीकारतो? बरं, लोकांचा अविश्वास यावर आहे, तो विश्वास नाही राहिलेला आहे. तर लोकांना, तुम्ही जर इमानदार आहात, तुम्ही जर जनता तुमच्या मागे आहे, लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत आणि तुम्ही प्रामाणिकपणे पारदर्शीपणे या निवडणुका घेतात, तर मग ते बॅलेट पेपरवर घेऊन एकदा करून टाका की आम्ही जनतेच्याच भरोशावर निवडून आलो. एकदा शिक्कामोर्तब करा ना. वारंवार कशाला त्याला फाटे फोडायची की तुम्ही EVMला दोष देता? EVMला तुम्ही का विरोध करता? EVMला हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही का विरोध करता? EVMच्यावर मतदान घेण्यासाठी तुमचा आग्रह काय आणि बॅलेट पेपरसाठी विरोध काय? याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे ना. याचं उत्तर सरकार देत नाही आणि उलट आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता. तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजेत, मोदी साहेबांनी ठरवलं पाहिजेत, निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे की यावेळेस जनतेचा ज्या पद्धतीनं अविश्वास दिसतोय या संदर्भात, तर त्यामुळं आम्ही यावेळेस बॅलेट पेपरने निवडणुका घेऊ आणि जे काही मॅन्डेट जनता देईल तो भारताच्या देशाच्या पुढे येईल. पण ते म्हणतायत हे सर्व्हिस अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काय निवडणूक आयोगाचा आहे? निवडणूक आयोग बघा, सगळे हे मी पुन्हा त्याला सांगतो की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं जर म्हणत असतील तर निवडणूक आयोग का नाही करत? निवडणूक आयोग कोण नेमला जातो? आता तर तिकडे जे काही बदल झाले सुप्रीम कोर्टापासून तर निवडणूक आयोगापर्यंतच्या नियुक्तीसाठी ज्या समित्यांची तोडफोड केली गेली, ज्यामध्ये त्यांचा विरोधकांचा सहभागच ठेवला गेला नाही, त्यांना त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे ही सगळी संविधानिक पदावर बसवणारी माणसं निवडली जातात, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतात. त्यामुळं निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे त्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेतला गेला पाहिजे. आणि देशामध्ये, आपल्या जगामध्ये अगदी छोटे छोटे देशसुद्धा आणि मोठे मोठे देशसुद्धा, जे संपूर्ण देश यामध्ये आपल्यापेक्षा 50 वर्षांनी पुढे आहेत, सगळ्या बाबतीत पुढे आहेत, प्रगत देश आहेत, तर ते देशसुद्धा या EVMला नाकारतात आणि आपण EVMवर विश्वास ठेवून चाललो आहोत. म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे की पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावेत. वडेट्टीवार साहेब, एक शेवटचा प्रश्न की लोकसभा जेव्हा काँग्रेसकडे खूप मोठ्या प्रमाणावर बहुमत होतं काही वर्षांपूर्वी, त्यावेळेला त्यांनी भाजपची संख्या कमी असताना किंवा विरोधी बाकावरच्या आमदारांची संख्या कमी असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता देण्याचं मोठं मन दाखवलेलं होतं. एवढं मोठं मन हे सरकार दाखवेल असं वाटतंय का? मला देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे. ते म्हणालेत की मागचं सगळं विसरून आम्ही आता नव्यानं आम्ही सुरू करतो. विरोधकांच्या बरोबर सुद्धा त्यांची भावना त्यांनी आमचे स्पीकरच्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळेस जे काही व्यक्त केली, त्यावरून आम्हाला वाटतं की ते विरोधकांना शेवट विरोधक हा वैयक्तिक नसतो, वैचारिक आणि केलेल्या शासनाच्या कामाविरुद्ध, धोरणाविरुद्ध, घेतलेल्या निर्णयाविरुद्ध चुकत असेल, जनविरोधी असेल, त्यावेळेस जनतेचा आवाज म्हणून विरोधक हा त्या ठिकाणी उभा असला पाहिजे. सरकार सुद्धा जनतेचं आहे, पण यामध्ये चर्चेतून उत्तम मार्ग काढणं आणि जनतेला उत्तम प्रशासन देण्यासाठी सुद्धा विरोधक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा समजला जातो. म्हणून त्या मोठ्या भावनेने आपले राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.